formal revision. Work power energy. Work power energy. First chapter number 4, formal revision. Concept of work. Work is equal to force into displacement असतं आपल्याला माहिती. डिस्प्लेसमेंट काय घेऊ शकतो आपण, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. त्यालाच डॉट प्रोडक्टला आपण एफ एस कॉस थीटा पण लिहू शकतो, किंवा एफ आणि फोर्स मधला जे अँगल असते ते डिस्प्लेसमेंट आणि फोर्स मधला अँगल ते असतं ते कॉस थीटा असतं. समजा आता आपण काय केलंय, फोर्स इथे अप्लाय केला इकडे या साईडला, पण डिस्प्लेसमेंट मेनली इकडे व्हायला लागले. पण आपल्याला कंपोनंट कोणत्या फोर्सचा पाहिजे असते, जो फोर्सचा कंपोनंट हा डिस्प्लेसमेंटच्या अलॉंग असतो, म्हणून त्याला काय करतो आपण रिझॉल्व करतो एफ एस कॉस थीटा. आणि जो परपेंडिक्युलर एफ एस साइन थीटा यायला लागला, एफ साइन थीटा यायला लागला, तो काय करतोय डिस्प्लेसमेंटला किंवा वर्कला काय म्हणजे कॉज करत नाही. कायनेटिक एनर्जी आपण काय करू शकतो, कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर असते. त्या हाफ एम लाच आपण हाफ एम व्ही स्क्वेअर असते, त्याला काय करायचं वरी पण एम ने डिवाइड काही नाही करावं लागेल, पी स्क्वेअर डिवाइड बाय पी स्क्वेअर. आता पी स्क्वेअर बघा, पी स्क्वेअर म्हणजे काय एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय 2m, म्हणजे वरी बी एम ने डिवाइड मल्टिप्लाय करायचं, खाली बी एम ने मल्टिप्लाय करायचं. त्यांनी येतात थोडा फॉर्म्युला, वरी एम ने डिवाइड केलं म्हणजे वरी काय लागलाय एम स्क्वेअर व्ही एम, वरी एम ने काय केलं मल्टिप्लाय केलं, खाली डिवाइड करायचं एम ने 2m, म्हणजे एम स्क्वेअर आपण व्ही स्क्वेअर काय लागलाय पी स्क्वेअर आहे डिवाइडेड बाय 2m, म्हणजे हे फॉर्म्युला काय लागला कायनेटिक एनर्जीचा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ए स्क्वेअर, दुसरा फॉर्म्युला असतंय पी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2m. वर्क एनर्जी थेरम काय असतंय, की टोटल वर्क जेवढं बॉडीवर होत असतंय ती काय असते चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय टोटल वर्क म्हणजे काय असते एक्सटर्नल वर्क किंवा काय असते इंटरनल वर्क, दोन्ही वर्क आपण ह्यामध्ये घेऊ शकतो. इज इक्वल टू काय असते चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स काय असते, वर्क डन इज इक्वल टू आपल्याला माहिती स्प्रिंग साठी फोर्स काय असते, फोर्स इज इक्वल टू kx असते, निगेटिव्ह kx असते. त्यामुळं आणि kx ला जर डिस्प्लेसमेंट डी इंटिग्रेट केलं dx ने तर काय लागले x1 to x2 इंटिग्रेट केला लागले तर हा k x स्क्वेअर यायला लागलाय. म्हणजे हे झालं वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स. x2 इज ग्रेटर दॅन x1 असेल तर वर्क डन कसं आहे निगेटिव्ह होईल. म्हणजे आणि x2 इज लेस दॅन x1 असलं तर वर्क डन पॉझिटिव्ह होईल. कोलिजन हे महत्त्वाचा शब्द आहे. जनरल रिजिड बॉडी डायनॅमिक्स मध्ये आपण बघत असतो, पण ह्यामध्ये वर्क पॉवर एनर्जी मधल्या एनर्जी कन्झर्वेशन मध्ये पण आपण हे बघतो. वन डायमेन्शन कोलिजन असते ती, समजा एक पार्टिकल m1 आहे ती u1 वेलोसिटीने चाललाय आणि दुसरा पार्टिकल u2 आहे m2 आहे ती u2 वेलोसिटीने चाललाय. समजा आफ्टर द कोलिजन m1 पार्टिकलची वेलोसिटी v1 होती आणि m2 पार्टिकलची वेलोसिटी काय होती v2 होती. तर u1 इज ग्रेटर दॅन v2, u1 इज ग्रेटर दॅन u2 आणि v2 इज ग्रेटर दॅन v1, म्हणजे हे असं पाहिजे तरच कोलिजन होऊ शकते. कायनेटिक एनर्जी लॉस इन द कोलिजन किती असते, तर ती असते कायनेटिक एनर्जी त्याला ठेवायचं हा की m1 m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 काय असते रिड्यूस्ड मास, त्याला ने डिनोट केला जाते. v स्क्वेअर वेलोसिटीचा चेंज करायचा, फक्त इनिशियल वेलोसिटीचा चेंज किती झाला ती करायचं, त्याचा स्क्वेअर करायचं आणि कोएफिशियंट ऑफ द रेस्टिट्यूटिव्ह टेन्सचा काय करायचं 1 - e चा स्क्वेअर करायचा, म्हणजे ही फॉर्म्युला येते. इलास्टिक कोलिजन मध्ये e किती असते 1 असते, म्हणजे v2 - v1 इज इक्वल टू u1 - u2 असते. त्यानंतर v इज इक्वल टू v1 इज इक्वल टू काय व्हायला लागलंय m1 - m2, म्हणजे m1 - m2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 इंटू u1, म्हणजे v1 पाहिजे असलं तर u1 घ्यायचं इथं आणि 2 इंटू इथं u2 घ्यायचा आणि 2m2u2 डिवाइड बाय टोटल मास m1 प्लस m2. v2 जर पाहिजे असलं तर आपल्याला इथं चेंजेस काय करावं लागतं, फक्त इथं u2 घ्यावं लागते आणि इथं u1 घ्यावं लागते, नंतर आणि इथं m1 घ्यावं लागते, म्हणजे इथं अपोजिट घ्यायचे फक्त ह्या साईडला, नाहीतर आणि इथं पहिल्यांदा वेगळे घ्यायचे, दोन अपोजिट घ्यावं लागतात.
कायनेटिक एनर्जी म्हणजे या फॉर्म्युले आपण ईच्या वेळेला दोन इक्वेशन मिळतात, E1 एक इक्वेशन मिळतंय आणि एनर्जी कन्झर्वेशन किंवा मोमेंटम कन्झर्वेशन एक इक्वेशन मिळते, त्यापासून एक फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह. कायनेटिक एनर्जी 0 असेल तर फायनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इनिशियल कायनेटिक एनर्जी असते. कायनेटिक म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी 0 असेल तर फायनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इनिशियल कायनेटिक एनर्जी. कोएफिशिएंट ऑफ द रेस्टिट्यूशन काय असते? u sin थीटा v sin अल्फा. आता बघा एक बॉल आहे v च्या स्पीडनी at an angle theta with the vertical at an angle theta हिट केला एखाद्या बॉलला आणि at an angle अल्फा v velocity मास m ही with the vertical निघून ह्याच्यामध्ये काय असेल e cos theta is equal to v cos theta. काय एनर्जी कन्झर्वेशन, त्यामुळे v इज इक्वल टू काय आहे u अंडर रूट ऑफ sin स्क्वेअर थीटा प्लस e स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा यायला v जर काढायचं म्हणलं तर आपल्याला. त्यानंतर tan अल्फा काय आला, tan अल्फा इज इक्वल टू tan थीटा डिवाइडेड बाय e यायला लागले, दॅट इज द अल्फा इज ग्रेटर दॅन थीटा. The ball of mass m is dropped from the height h on the inelastic floor आहे. inelastic floor आहे म्हणजे तिथे काय होणार, लॉस इन कायनेटिक एनर्जी होणार. प्रत्येक समजा हे एच हाईटहून डिलिव्हर झालाय तर पुन्हा सेकंड टाइम मध्ये जेव्हा वर जाईल तेव्हा त्याचे काय कायनेटिक एनर्जी लॉस झालेली असते, तेव्हा हे जास्त इनिशियल पोझिशनला इलेस्टिक असेल तर ते तिथेच म्हणजे त्याच पोझिशनला जाऊ शकतो, पण जर इनइलेस्टिक असेल तर त्याच्या खालीच राहणार. म्हणून काय व्हायला लागलं, H1 ला कमी हाईट आणि पुन्हा आणि कमी जसे कोलिजन वाढत जाते तसं हाईट कमी होणार, लास्टला काय होईल बॉल स्टॉप होईल. कोएफिशिएंट ऑफ द रेस्टिट्यूशन ह्यामध्ये काय आहे, मॅक्सिमम इज द कोएफिशिएंट ऑफ द रेस्टिट्यूशन म्हणजे काय वेलोसिटी ऑफ सेपरेशन म्हणजे v2 v1 असते आणि खाली काय असते u1 वेलोसिटी ऑफ अप्रोच असते, हे असते u1 u2. मॅक्सिमम हाईट आफ्टर nth बाउन्स नुसार मॅक्सिमम हाईट काय असते, त्यानंतर nth बाउन्स झाल्यानंतर h असते ती असते e raised to 2n into h0 initial height. Speed of the rebound after the bounce झाल्यानंतर स्पीड किती असणार आहे, e raised to n under root of the 2gh0 म्हणजे आपल्याला माहिती आहे जनरल फॉर्म्युला आपण टॉर्रियस इक्वेशन मध्ये बघत असतो. कायनेमॅटिक्स मध्ये पण ही अंडर रूट ऑफ 2gs वरनं जर रिलीज केला बॉल तर त्या केस मध्ये काय व्हायला लागलं, e raised to n व्हायला लागला. काय व्हायला, कारण की इथं काय व्हायला लागलं, इनइलास्टिक कोलिजन व्हायला लागलं. जनरली आपण कायनेमॅटिक्स मध्ये काय बघत असतो, इलास्टिक कोलिजन बघत असतो. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बिफोर द बॉडी कम्स टू रेस्ट. टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला असेल, जे हाईट ट्रॅव्हल करते ती बॉल हे आफ्टर बिफोर बॉडी कम्स टू रेस्ट म्हणजे बिफोर बॉडी रेस्टला यायच्या आधी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, h0 इनिशियल हाईट 1 + e स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 - e स्क्वेअर ही त्याचा फॉर्म्युला आहे. टाइम आफ्टर विच द बॉडी कम्स टू रेस्ट. टाइम कसा काढायचा, आपल्या जनरल माहिती असते की कायनेमॅटिक्स मध्ये टाइमचा फॉर्म्युला काय असते, 2h/g असते, अंडर रूट मध्ये 2h/g. त्याला काय करायचं, फक्त 1 + e डिवाइडेड बाय 1 - e मल्टिप्लाय करायचा. ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड ऑन द ग्राउंड इज mg ऍक्ट करणार आहे ना ग्राउंड वर बरोबर. डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉल व्हेन इट इज स्टॉप इज h0. स्टॉप झाले डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉल किती असणार आहे, h0. कारण की डिस्प्लेसमेंट काय असते, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. आता फायनल पोझिशन तर ही आहे, यांच्यातला डिस्टन्स किती, इकडे किती बी ट्रॅव्हल करू द्या असं ह्याच्यामध्ये डिस्प्ले मूव्ह करेल, पण काय लास्टला काय होणार, बॉल जमिनीवर स्टॉप होणार आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, h0 होणार आहे ना फायनल डिस्प्लेसमेंट. ऑब्लिक इलास्टिक कोलिजन ही काय असते, जेव्हा बॉडी काय होते, आता स्ट्रेट लाईन मध्ये बॉडी कोलाइड करत होते, पण आता काय अँगल बॉडी कोलाइड करणार. बॉडी ऑफ मास m कोलाइड विथ द स्टेशनरी बॉडी ऑफ द सेम मास जर असेल तर काय अल्फा ही, आता समजा ही दोन बॉडीज अशा चालल्यात. आता ही कोलिजन नंतर काय व्हायला लागलं, ही रेस्ट वर आहे आणि ही यू स्पीडने यायला लागली बिफोर कोलिजन. आणि कोलिजन नंतर ही बॉडी इकडे अल्फा अँगलने काय व्हायला लागली, v1 स्पीडने चालली आणि v2 स्पीडने चालली इकडे काय बीटा अँगल आफ्टर द कोलिजन. तर अल्फा प्लस बीटा काय असते, π/2 असते
आणि V1 cos अल्फा इज प्लस V2 cos बीटा इज इक्वल टू U असते. V1 sin अल्फा V2 sin अल्फा V2 sin बीटा असते. U स्क्वेअर इज इक्वल टू V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर. ही 4 इक्वेशन इथे बघा. मोशन इन वर्टिकल सर्कल. वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण बघत असतो इथे कायनेटिक एनर्जी कंजर्वेशन आपण बरेच इक्वेशन काढतो. तर त्यानंतर पार्टिकल ऑफ मास m is tied to the string of length L whose other end fixed असते. A particle can resolve about O in a vertical circle मध्ये काय होतं रिव्हॉल्व केला जाते त्याला. When it is the position L. पोझिशन L म्हणजे खाली ग्राउंड पोझिशनला लोएस्ट पॉइंट आहे आता ते. इट इज गिवन बाय द VL स्पीड आहे त्याची. Following result useful for describing the motion. AT काय असणार आहे? AT sin theta असणार आहे. Acceleration is equal to AT is equal to G sin theta. Acceleration, centripetal acceleration, tension at P minus mg cos theta. म्हणजे तिथनं किती यायला लागलं ऍक्ट करायला लागलं बॉडी मास किती ऍक्ट करायला लागलं म्हणजे टेन्शन इनवर्ड आहे आणि ही आउटवर्ड आहे म्हणजे मायनस होणार. आणि सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन मध्ये म्हणून काय व्हायला लागलं टेन्शन मायनस mg cos theta व्हायला लागलं डिवायडेड बाय टोटल मास. म्हणजे फोर्स डिवायडेड बाय मास काय असते आपला ऍक्सेलरेशन असते. पण इथं फोर्स काय व्हायला लागले निगेटिव्ह व्हायला लागले म्हणजे अपोजिट साइडला. म्हणून त्याचा दुसरा काय फॉर्म्युला असतो VP स्क्वेअर इंटू VP स्क्वेअर डिवायडेड बाय MV स्क्वेअर डिवायडेड बाय I असते R असते आणि VP स्क्वेअर डिवायडेड बाय R येणार ऍक्सेलरेशन सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. कारण की MV स्क्वेअर डिवायडेड बाय R काय असते ही फोर्स असते सेंट्रिपेटल फोर्स.